मच हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. मूर्ती लहान कीर्ती महान. अजून भरपूर काही स्वप्न उराशी बाळगलं असेल ते पूर्ण होत. सामन्याला होईल सुरुवात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. सामना क्रमांक 4. आज वेळेवर संघ या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व संघांना मी विनंती करेन, ज्या संघाने ऑफिशियली एंट्री फीज जी जमा केलेली नाहीये ती मात्र आपण करावी. स्टार्ट ऑफ द मॅच. गावदेवी वैतीपाडा वर्सेस आपण पाहतायत. एका साईडला संघ पाहायला मिळतोय डीसीसी दातिवरे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत, सीट झालेत. रितेश आणि गौरव अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी रितेश गौरव. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना कृष्णा राऊतला आपण पाहताय. संतोजी जंगम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन दुपारच्या सत्रामध्ये. बाळूमामा घरत, अपूर्व गावड ह्या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आणि आमचा ग्राउंड स्टाफ. सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज. टायमर सेट केले गेले. पहिल्या बॉलपासून 25 मिनिटे तुम्हाला 30 बॉलपर्यंत दिले जातील. पहिलाच बॉल खाली राहिला होता. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला गौरवला. हा बॉल समजलत नाही आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 17 नंबरची जर्सी परिधान करणारा, 18 नंबरची जर्सी परिधान करणारा म्हणजेच एबी डिव्हिलियर्स एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो, जी जर्सी 17 नंबरची परिधान करायचा. 18 नंबर सध्या तरी आपण पाहिला चर्चेत राहिलेला रन मशीन विराट कोहली चिकू. लो फुलटॉस बॉल होता. फुलरलाईनचा बॉल पाहायला मिळाला. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ग्रेट फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते बिनबाद 1. गावदेवी वैतीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इतर वेळेला त्रिशिका 11 किरण कारभारी यांच्या नावाने तो संघ सातत्याने उतरताना आपण पाहतात. परंतु आजच्या दिवसात गावदेवी वैतीपाडा या टीमला सुद्धा त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्या असाव्यात. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेले. गोलंदाज कृष्णा. चांगला बॉल होता. हलक्याशा हाताने रितेश फक्त चेंडूला दिशा देतोय. चांगला ड्राईव्ह खेळला होता. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला धावतायत. तत्पूर्वी 2 रन. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेक येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 3 धावा. इथे सपाटीकरण मैदान असल्यामुळे तुम्हाला फिल्डिंग जरा सुद्धा लूज करून चालणार नाही. मिसफिल्डचा फायदा मात्र मिळाला आणि 3 धावा पुरेपूर मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 3. गौरव आणि रितेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुटवर्क आतापर्यंत चांगला आहे. जर रितेशचं पाहायला मिळतं तर गौरव एका साईडला उजव्या हाताचा फलंदाज कॉम्बिनेशन जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या एकेरीच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. संत गतीने थोडीफार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक सावध पवित्र घेऊन खेळतायत. कृष्णा राऊत सारखा एक डेंजरस बॉलर म्हणून विकेट टेकर या गोलंदाजाची नोंद आहे. पहिल्या षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना 5वा बॉल. फलंदाज रितेश लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेला. गॅप मध्ये बॉलला फक्त चेंडूला दिशा दिली गेली. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत चांगला रिले थ्रू पाहायला मिळाला. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या 3च्या मदतीने 1 धाव सेव्ह केली गेली. परंतु रितेशचं कौतुक करेन, त्यांनी लो फुलटॉस बॉलला मोठ्या फटक्यात कन्वर्ट केलं नाही. त्याला माहिती आहे हवेच्या अगेन जर मी खेळलो कदाचित त्यासाठीच गोलंदाजाने हा बॉल टाकला असावा आणि त्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना सेन्सिबल बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला पहिलं प्रगतीपथावर
पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 5. संघाची धावसंख्या 8. उजव्या हाताच्या फलंदाजाला ऍडव्हान्टेज डेफिनेटली आहे. यावेळेला ऑन साइडला खेळले, फटका तर फसतोय. फिल्डर येतील का? नयन भगतने मात्र शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप केला आणि पाहता पाहता 2 रन्स मिळतील. नयन भगतसाठी हे मैदान नवीन नाहीये आणि अतिशय विकेट हॅट्रिक घेऊन काय गोलंदाजी केली होती, कारनामा केला होता. त्याच्या डोळ्यात अगदी आनंदाश्रू आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 मिनिटे तुम्ही घेतलेत पहिल्या षटकासाठी. जवळजवळ 5 मिनिटांचा कालावधी तुम्ही पहिल्या षटकासाठी घेतला गेलाय. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या पण देऊया सिद्धिविनायक म्युझिकल डीजे कुंदन घरत विठ्ठलवाडी. अरे लागलाय सर्वांचा केली मेहनत साऱ्यांनी दिन रात. आहे आमचा तो फॉर्म नाही साधा, काम सारे गावकरी साथीला. आहे आमचा तो फॉर्म नाही साधा, काम सारे गावकरी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2 बॅटर पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक पहिल्या षटकामध्ये त्यांनी घेतला. उष्णता वाढत चाललेली आहे. बसून आणि सावकाश पाणी प्या. पाणी जास्तीत जास्त तुम्ही प्राशन करा जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशन पासून वंचित राहता येईल. कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं युवराज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. एक उंच सकल बांध्याचा 17 नंबरची जर्सी परिधान करणारा. हे जे जर्सी नंबरवर आपल्याला पाहायला मिळतं ते आयडियल मानतात. आपल्या हृदयाच्या कप्प्यात खेळाडूंना स्थान देतात. मला त्याच्यासारखंच बनायचं आहे. चला घाई करा, वेळ दौडू नका. आतापर्यंत मिनिटे तुमच्याकडे झालेली आहे. 6 मिनिटांचा कालावधी तुम्ही घेतलाय पहिल्या षटकासाठी. 19 मिनिटे तुम्हाला 4 षटकात फेकायची आहेत. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. थर्ड मॅनला फिल्डर आहेत, कोणती चुकी करणार नाहीयेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहे. संत गतीने सुरुवात, परंतु चांगली सरासरी आतापर्यंत म्हणता येईल. उसरणे आणि चिखलपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कृपया करून आयोजकांशी लगेच संपर्क साधा. सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. व्ही फॅक्टर मध्ये खेळलेला गौरव पाटीलच्या बॅट मधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत षटका. चौकार अप्रतिम, चांगला फटका. चांगला फटका होता. चौकार आला. चौकार आणि संघाची धावसंख्या 15 धावा. षटक क्रमांक दुसरं हे प्रगती पथावर पाहायला मिळतं. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहिलं तर 3. युवराज अतिशय चांगली गोलंदाजी करताना उंच सकल बांध्याचा, कमी वेळेत कमी वयामध्ये या खेळाडूने सुद्धा धमचाक सोडले, छाप सोडले आपल्या करिअर मध्ये. गौरव पाटीलचा फटका मात्र फसतोय, परंतु उलटा अर्थी झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रशांतचा होता. बॉल खूप पुढे पडला आणि पाहता पाहता गौरव पाटीलच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. पोलीस दलात कार्यरत आहेत आणि क्रिकेट वरचं अफाट प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 धावा. गौरव आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 बॉल मध्ये 10 रन त्याच्या बॅटमधून आले. रितेश 7 वर खेळी करतोय. दोन्ही ही बॅटर एक लेफ्ट हँड एक राईट हँड आणि चांगलं बॉन्डिंग आतापर्यंत पाहायला मिळतं. युवराज विकेटच्या शोधात आहे, त्याला विकेट घ्यावी लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील
तरच कुठेतरी धावांचा लगाम मात्र यावेळेला साधारणतः आपण पाहिलं तर स्टॉप होईल, परंतु इथून धावांची भूक काही मिटणार नाहीये बॅटरच्या स्वरूपात. या वेळेला आपण पाहिला तर पुन्हा एकदा गॅपमध्ये आहे बॉल. नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी प्रशांत पुढे सरसावेल. 2 रन्स आराम के साथ खेळपट्टीवर निघून येतील. या दुहेरी संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेले. लेग कटर ऑफ कटर टाकण्याची क्षमता असलेला गोलंदाज आहे आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला ह्याच गोष्टीची खूप प्रॅक्टिस करावी लागते. लेग कटर ऑफ कटर वेगवान चांगला बॉल होता. स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली होती. डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. इथे मात्र जर डायरेक्ट हिट झाला असता तर डेफिनेटली विकेट मिळाली असती, परंतु लेग बायच्या स्वरूपाने 1 रन कंप्लीट होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 20 रन. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10च्या ॲव्हरेजने बरोबर खेळी करत असताना पॉवर प्ले मध्ये 20 धावा आलेत. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू पाहायला मिळते. या सरासरीने खेळले तर 60 धावा येतील. 12च्या सरासरीने खेळले तर 68 धावा आणि 14च्या सरासरीने खेळले तर 74 धावा 76 धावा येतील. आपण पाहतायत प्रोजेक्टेड स्कोर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मिनिटे घेतलेली आहेत तुम्ही 10. आता तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटात फेकायची आहेत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 षटकांच्या आढाव्यानंतर आपण पाहिलं तर 20 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. गौरव पाटीलच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 12. रितेश 3 बॉलमध्ये 7 रन वर खेळत असताना पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक गौरव पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल तिसरे षटक हाताळण्याकरिता. कृष्णाला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणलंय. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अगदी बॅटच्या खालून बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर अगदी कलरफुल प्रिंट टी शर्ट जर्सी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी वैतीपाडा ड्रेस कोटिंग मध्ये अप्रतिम अप्रतिम चांगला फटका तर आहे. टी बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता 2 रन्स गौरव पाटीलच्या बॅटमधून येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवशक्ती उसरणी टीमचे प्रतिनिधी कृपया करून आपण यायचंय, भेट घ्यायची आहे. सदानंद तरेसाहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नुकतंच श्यामकांत तरेसाहेब यांचं सुद्धा आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. हे संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून जे सचिव उपसचिव असतील, अध्यक्ष पाहायला मिळतात, उपाध्यक्ष, संचालक असतील, सभासद असतील, सल्लागार असतील, हे संपूर्ण मात्र 43 जणांची टीम अप्रतिम पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अप्रतिम चांगला फटका आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला यावेळेला खेळून काढलंय. आमच्या सरळ प्रेक्षकांच्या सन्मानासाठी गुड शॉट. 4 रन. ऑन साईडला फ्लिक केलंय.
तिसऱ्या षटकातील 5 बॉलच्या समाप्तीनंतर 28-0 काय पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड झाले. चांगली पार्टनरशिप भागीदारी रचली गेले. यावेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे. फिल्डर पुढे सरसावतील प्रशांत, मात्र वन बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 10च्या सरासरीने बरोबर चाललेले आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 30 धावा फलकावर डीसीसी दातिवरे टीम प्रथम बॅटिंग करत असताना थोडासा थकवा जाणवतोय. उष्णता वाढत चालले आणि त्यामुळे कुठेतरी धावा घेत असताना थकवा जाणवतो. आता तुमच्याकडे 11 मिनिटांचा कालावधी हे 2 षटक फेकण्यासाठी आहे. तत्पूर्वी ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये टाइमर स्टॉप केले गेले. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तीन षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 प्रारंभ होतोय. चौथ्या षटकात गोलंदाज नयन भगतला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं. योग्य त्या ठिकाणी योग्य तो वापर केला तर तो गोलंदाजाचा फायदा हा निश्चित स्वरूपात संघाला मिळत असतो. तुमच्याकडे भले 8 गोलंदाज कधी कधी असतात, परंतु त्यामधले 4 गोलंदाज असे अस्त्र वापरले जातात की कॉन्फिडन्सली गोलंदाजी कोण करेल याकडे लक्ष असतं. संघाची धावसंख्या 30 झाले 3 षटकांच्या समाप्ती अखेर. आता 3 षटकं पाहायला मिळतील आणि 3 षटकांमध्ये काय स्ट्रॅटेजी आखली जाईल याकडे लक्ष असणार आहे. नयन भगत आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल चांगला ह्यावेळेला फिरवला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. सरप्राईज करून जाणारा बॉल रितेशच्या माध्यमातून आपण पाहतायत. रितेश जरी सडपातळ बांधायचा असला तरी सुद्धा या खेळाडूकडे टेम्परामेंट टायमिंग क्लास आहे, परंतु त्यासाठी करावी लागेल खूप मेहनत. या बॉलला व्हाईट बॉलच्या इशाऱ्यात आपण पाहिलं तर पाहायला मिळतोय व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. चौथं षटक प्रगतीपथावर. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला दुसऱ्या रनसाठी पलटले. चान्स घेत आहेत गौरव पाटीलला, मात्र परतावा लागेल की काय? यस, डेफिनेटली. आणि इथे एक वेगळी स्ट्रॅटेजी आखली गेली, कारण रितेशला माहिती आहे माझ्या एंडने खूप हवेचा झोत वाहताना पाहायला मिळतो, त्यामुळे मला चान्स घ्यावा लागेल. हा कदाचित हेतू असावा आणि त्यामुळे मात्र स्वतःकडे त्यांनी स्ट्राईक ठेवले आणि फलंदाज गौरव पाटील एक सेट फलंदाजाला परतावा लागला. 15 बॉलमध्ये 22 गौरव पाटीलच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस केली. फलंदाज बाद. बत्तीस धावा झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकातील 2 बॉल आतापर्यंत हाताळलेत. ऑन साईडला फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. या बॉलला डायरेक्ट हिट करण्याचा इरादा बॅकअप होतं, त्यासाठी मात्र रिस्क घेतली गेली होती फिल्डरने. चांगली रणनीती आखली होती. कधी कधी अशा विकेट्स मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचले गेले 33 रन्स. 3 बॉलचा खेळ झाला. नयन भगत
एक लयबद्ध गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं मागील 1 ते 2 वर्षामध्ये स्वतःला इम्प्रोव्हायझेशन केलंय, स्वतःमध्ये अतिशय चांगला बदल घडवून आणला गेलाय. कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे, तुम्हाला वेळोवेळी मात्र अपडेट राहावं लागतं. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी येतील, त्याला बेट करत बॉल निघून जाईल चौकारासाठी. 4 रन. सध्या डिसिजन पेंडिंग आहे, जागेवर जातील आणि जागेवरून मात्र या वेळेला अंपायर कळवतील. राकेश राऊत सर आणि महेंद्र भोईर सर यांना आपण पाहताय 2 पंचांच्या भूमिकेत. आणि आता परफेक्ट डिसिजन पाहायला मिळेल. यस, इट्स अ नो बॉल. पहा खूपच कमरेच्या वर होता आणि त्यामुळे लगेच क्विकली डिसिजन घेता येत नाही अशा वेळेला क्रुशियल मोमेंटवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी दिलाय. रितेशला मोठा स्ट्रोक खेळण्याची नामी संधी आपल्याला पाहायला मिळते. 38 रन. रितेश आणि हार्दिक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये हार्दिकसाठी ही पूर्णपणे संधी उपलब्ध करून दिले. व्हाईट बॉलचा इशारा येईल, खूपच बाहेर होता, बाउन्स मिळाला होता. व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. 10च्या ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळाला प्रति षटकामागे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 धावा डेफिनेटली खर्च केले गेलेत. यावेळेला नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतोय. 9+1 आणि गोलंदाजी बंदी आणली जाईल की नाही यावेळेला आपण पाहिलं तर ओ स्टेपिंग. यस, त्याच्यामुळेच आपण पाहतायत असं वाटलं एका साईडला. यस, कमरेच्या वरती आणि गोलंदाजाला मात्र बंदी आणली गेले. 2 बिमर तुमचे ऑलरेडी झालेत आणि त्यामुळे आता या षटकामध्ये दुसऱ्या गोलंदाजाला संधी मिळणार आहे. 41 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. रितेश आणि हार्दिक अशी ही जोडी. विराज किनीला आपण पाहतायत गोलंदाज. या 3 बॉलसाठी त्याला इन्व्हाइट केलं गेलं त्यांच्या कॅप्टनने. 41ला 1 रन. आतापर्यंत 41ला 1 विकेट आपण पाहू शकता DCC दातिवरे. धावसंख्या तर सरासरी चांगली आहे, नो डाऊट अबाउट इट. आणि आल्या आल्या मात्र विराज किनीने सुद्धा तेच केलंय. पहिलाच बिमर फेकलाय. 6+1 7 मिळतील. या 7 धावेनिशी संघाची धावसंख्या 48. 48. लॉस ऑफ 1 विकेट.
हे झालंय संघाची धावसंख्या 48च्या घरामध्ये पोहोचले गेले डीसीसी दातिवरे टीम. कृपया करून जर खेळाडूने बॉल आणला तर फार बरं होईल. चला यानंतर होणारा सामना साईजोत कोरे टीम वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल डीसीसी डोंगरी. खूप खूप धन्यवाद खेळाडूचा असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 झाले. विराज किनीचा पहिलाच भीमर नयन भगतने 2 भीमर टाकल्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीवर बंदी आणली गेली होतं. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. कधी कधी रिदम तुटतो. चला मॅचला होते सुरुवात. चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर विराज किनी. फ्रीडचा सिग्नल मिळालाय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता, परंतु बॅटची एज घेत चेंडू अगदी शॉर्ट लेगला वळतोय. कोणती धाव येत नाहीये. विराज किनीने या बॉलवर कमबॅक केलंय. 48ला 1 अशी स्थिती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू, परंतु या बॉलवर आपण पाहिलं तर फसवलंय आणि अज्जू भगतच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. सेकंड विकेट डाऊन. 48ला 2. फलंदाज बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 48ला 2 डीसीसी दातिवरे टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. गावदेवी वैतीपाडा टीमने कमबॅक केलंय. विराज किनीने स्पेशली आतापर्यंत नयन भगत 2 भीमर आल्यानंतर विराज किनीला मात्र गोलंदाजी मार्कवर आणलं. पहिल्याच बॉलवर भीमर मिळाला आणि त्यानंतर विराज किनीने केलेला कमबॅक त्याच्या संघासाठी फायदेशीर आतापर्यंत ठरत असताना पाहायला मिळतो. 48ला 2. शेवटचा बॉल विराज किनी घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाठीमागे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर वेग घेतला गेलाय बॉलने. थर्ड मॅनला स्वतः नयनना पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 3 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल मधून डबल, डबल मधून ट्रिपल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने धावांचा वेग आता वाढताना या बॉलवर 51ला 2. 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करत असताना डीसीसी दातिवरे टीम पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आता हे षटक टाकण्यासाठी तुमच्याकडे मॅक्झिमम 3 मिनिटांचा कालावधी आहे.
ते आपल्या येईल वसईकर मस्त आहे. वसईकर ती मस्त उलट एकदम सायलेंट. 4 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 51. हार्दिक आणि कौशिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कितपर्यंत आपल्या संघाला एक टार्गेट सेट करेल याकडे लक्ष असणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, त्यामध्ये लाख मोलाची ही स्पर्धा. ग्रामीण क्रिकेटला व्यासपीठ, स्पेशली सफाळीकरांना मात्र हे व्यासपीठ मिळण्याची नामी संधी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा एक रन मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात. 52-2. निलेश सदानंतर आहे ना. ओके लैलेश गजानन वैद्य निलेश सदानंतर आहे. ओके ओके. खोलवर बॉल होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 53 या धावसंख्येवर. या स्पर्धेच्या माध्यमातून निलेशजी सदानंद तरे, निलेशजी तरे साहेब यांच्याकडून 10,000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलंय. तसेच लैलेशजी गजानन वैद्य यांच्या माध्यमातून मंडळाला 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतायत. आफ्टर लंच नंतर मंगलदाजी गरज साहेब व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या 53 ला 2. 53 लॉस ऑफ 2 विकेट. 5वं षटक हे प्रगतीपथावर. चला तुमच्याकडे आता फक्त 2 मिनिटांचा कालावधी राहिलाय. फुलटॉस बॉल होता, फोर्स केलं होतं या बॉलला, ऑन साईडला खेळून काढलंय. एक नंतर मेल, चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 54. 54 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल फेकून झाले आतापर्यंत विचार केला तर 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 54 रन. 5व्या षटकाला प्रारंभ झालाय. यंगस्टर चषक माखणे 2026 सलग दुसरा दिवस. उद्याचे लॉट्स थोड्याच वेळात आम्ही रीड करू. हुक केलं या बॉलला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. नयन फेकेपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 56. रोहिदास भगत यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत, मिस्टर नयन भगत. आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व रोहिदाजी भगत, एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा संघ सफाळी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळला. बच्चू बाबा 11. 56 धावा झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साईडला पुन्हा एकदा नयन भगत फ्रेम मध्ये येतोय. फिल्डर एक नंतर मेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन्स. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल डबलला महत्व दिलंय. थोडी फलंदाज जाणतायत की मोठे फटके येत नाहीयेत, तर सिंगल डबलला तरी महत्व निदान दिलं तर स्कोर कार्ड हलतं राहील. दबाव मात्र यावेळेला कोणत्याही प्रकारचा आपल्यावर येणार नाही, कारण येणाऱ्या चेंडूंमध्ये कशाही पद्धतीने मात्र धावा आपल्याला खोऱ्याने करायचे आहेत. हे दोन्ही फलंदाज जाणतायत. हार्दिक आणि कौशिक. डीसीसी दातिवरे टीम 58 ला जाऊन पोहोचले गेले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल होता. ऑफ कटर बॉल थोडासा फिरवलाय समोरून. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगला बॉल फिरवला. अगदी बोटांचा वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. फिंगरचा वापर करताना आपण पाहू शकतायत युवराजला फार कमी वेळेत या गोलंदाजाने छाप सोडले. असे यंग टॅलेंट भरपूर आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतात. नवीन चेहरे, नौके चेहरे. आणि त्यामुळे आता क्रिकेट मध्ये त्यांना एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळता येतं. ऑन साईडला फुलटॉस बॉल, आणि त्या फुलटॉस बॉलवर ऑन साईडला खेळत असताना षटका ठोकलाय. कौशिकच्या बॅटमधून येईल अप्रतिम दातिवरे ब्रँडचा षटकार.
पाहिलं तर 5 कंप्लीट झालेत. 5 षटकांचा खेळ झालाय. त्याचं विश्लेषण पहा. पहिल्या बॉलवर व्हाईट बॉल आला, दुसऱ्या बॉलवर 1 रन कन्वर्ट झाली. तिसरा बॉल तो दुसरा आपण पाहिला तर 1 रन. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर 2 रन्स आल्या, चौथ्या बॉलवर 2 रन्स, पाचवा बॉल डॉट आणि 6व्या बॉलवर षटकार होतं. कधी कधी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं काउंट करताना 1 बॉल कमी राहतो. असं आग्री प्रीमियर लीग मध्ये 2 वेळा घडलं गेलं होतं. ते सुद्धा नामवंत पंच होते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 64 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बरोबर तुम्ही ॲक्युरेट टायमानुसार 25 मिनिटांचा कालावधी जो दिला होता तो बरोबर तुम्ही यूज केलात, त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. 64 ला 2, 5 षटकांच्या समाप्ती अखेर. आता हार्दिक आणि कौशिक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूंकडे पाहिलं जातं स्पॉन्सर बाय किरण कारभारी यांना आपण पाहता. त्रिशिका 11 चे प्रोप्रायटर ज्यांनी टी शर्ट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. कलरफुल प्रिंट टी शर्ट सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. हे टी शर्ट्स प्रिंटिंग केले गेलेत. रोहन पुन्हा एकदा निलेशजी तरे साहेब ज्यांनी या स्पर्धेकरता 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य निलेशजी सदानंद तरे साहेब आणि अविनाशजी गावड साहेब जे आपण पाहतायत सचिव आहेत आणि त्यांच्याकडून 5,555 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला. त्यांचं स्वागत सन्मान श्यामकांतजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. सध्या अविनाशजी गावड साहेब खूप वेळ देताना आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेला. त्याने अजून 3 दिवस अजून या स्पर्धेला मंचावरच उपस्थित राहून वेळ द्यावा. अंकुशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आणि लगातार त्यांनी मात्र 365 दिवसांपैकी 5 दिवस त्यांनी सेव्ह करून ठेवलेत की आपल्या मंडळाची मॅच असेल तिथे 5 दिवस आपण राहावं ऑन साईडला. 1 रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न असेल का फेकेपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हार्दिक आणि कौशिक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या श्यामकांत तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते निलेशजी सदानंद तरेसाहेब एक चांगलं दानशूर व्यक्तिमत्व, मग ती स्पर्धा कोणतीही असो. सफाळी प्रीमियर लीगला सुद्धा त्यांचं दानशूर व्यक्तिमत्व, त्यानंतर आपण पाहिलं तर आग्री प्रीमियर लीगला सुद्धा त्यांचं दानशूर व्यक्तिमत्व. आणि अध्यक्ष सदानंद तरे यांचे सुपुत्र आहेत, आज त्यांना सुद्धा अभिमान असावा आपल्या मुलाचा. सासष्ट धावा झालेत आतापर्यंत. आपण विचार केला तर शेखर खेडे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर यावेळेला दर्शवत आहेत. 67 धावा, 67, लॉस ऑफ 3 विकेट. 3 बॉलचा खेळ झालाय. चला स्पीडअप करा जरा गेम आणि फलंदाज जरा थोडस वॉर्मअप करत जावा. घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर वेळ झालेली आहे 2:31 आणि इथून आपल्याला 3 सामने अजून 3.5 सामने कव्हर करायचे आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण DCC डोंगरे आणि साईजोत कोरे हा शेवटचा आणि अंतिम पुकार असेल तुम्हाला. अप्रतिम फोर्स केले या बॉलला, व्ही फॅक्टर मध्ये खेळले, चांगला फटका ललित यांच्या स्वागतासाठी म्हणजेच कोरे टीमचे कॅप्टन आलेत असं या वेळेला दर्शवणारा हा फटका. चौकार, गुड शॉट, 4 रन. फाईट, परंतु दुसरी धाव सुद्धा काय वेगाने घेतली गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅडी त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय.
माकणे गावात त्याला किती प्रत्येकी त्र्याहत्तर धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. या वेळेला चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची व्हाईट बॉलची संगता होत असताना पाहायला मिळते. 74 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील वर्षामध्ये जे अग्री समाजाची मॅच याच फॉर्मॅटमध्ये जेव्हा असेल त्यावेळेला आत्ताच 1 वर्ष अगोदर डिक्लेअर केलंय आदरणीय सन्माननीय निलेजी तरेसाहेब यांनी सांगितलंय की पुढील वर्षामध्ये अग्री समाजाच्या मॅचच्या वेळेला माझ्याकडून सहकार्य असेल ते 20 किलो चिकन मात्र स्पॉन्सरशिप असेल. तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर व्यासपीठावर येऊ द्या. त्याचप्रमाणे षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते 80 या धावसंख्येवर. 80 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 80 धावा फलकावर 81 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. 81 रन्स टू विन. डीसीसी दातिवरे या टीमने प्रतिस्पर्धी संघ गावदेवी वैतीपाडा या संघाच्या अगेन्स्ट अतिशय चांगल्या धावा उभारल्या गेलेत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आताच 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आणि गुणवंत जे 12वीचे विद्यार्थी 90% च्या वर जर कोणता विद्यार्थी अग्री समाजामध्ये गुण मिळवेल तर त्यांना प्रत्येकी 5,000 रुपये सचिव अविनाशजी गावड साहेब यांच्याकडून देण्यात येतील. एकदा जोरदार टाळ्या. म्हणजेच क्रिकेट फक्त नाहीये तर क्रिकेटच्या व्यतिरिक्त काहीतरी समाज सेवा करण्याचं एक लक्ष केंद्रित केलं आणि एक पाऊल पुढे अविनाशजी गावड यांनी मात्र यावेळेला सांगितलंय की विद्यार्थ्यांनो मेहनत घ्या आणि 90%च्या वर तुम्ही मात्र हे पर्सेंटेज मिळवले तर तुम्हाला प्रत्येकी मात्र आगरी समाज बांधवाच्या विद्यार्थ्याला 5,000 रुपयाचं या वेळेला आर्थिक सहाय्य केलं जाईल. धन्यवाद. चला सैजोत कोरे टीम उसरणी टीमचे एक्स्ट्रा खेळाडू किंवा कॅप्टन आपण या. उसरणी टीम चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण करूया टॉस आणि निलेशजी तरेसाहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. आदरणीय निलेशजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस समान या ठिकाणी करतोय. एका बाजूला डीसीसी डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला साईजोत कोरे. निलेशजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस समान करणार आहोत. साईजोत कोरे टीमचा कॉल या ठिकाणी असेल. यंगस्टर चषक असा या ठिकाणी कॉल केला गेला 2026 साला. टॉस या ठिकाणी जिंकला डीसीसी सफारी टीमने. काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग घेऊ. मागच्या सामन्यामध्ये देखील बॅटिंग करत असताना हवा तसा परफॉर्मन्स झाला नव्हता. रोहन पवारने चांगली बॅटिंग केली होती परंतु त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही बॅटरने प्रभावित केलं नव्हतं. तर ॲज अ कॅप्टन काय संदेश असणार आहे बॅटिंग युनिटला? नाही, असं कधीतरी एखादी मॅचला होते, त्याच्यामुळे काय खेळाडूंवर विश्वास नाही असं नाही, म्हणून आम्ही बॅटिंगच घेऊन खेळतो. त्याचबरोबर मागच्या सामन्यामध्ये जो बॉलिंग अटॅक ज्या धावा डिफेंड केला त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? नाही, तसं ते सनी हा नवीन यंगस्टार आहे, त्याच्यामुळे त्याची बॉलिंग आमचा विश्वासच आहे त्याच्यावर आणि आम्हाला माहिती होतो मॅच आम्हाला काढून देणार. ऑल द बेस्ट. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची. मागच्या सामन्यामध्ये 70 धावा चेस तुम्ही केल्या होत्या. या मॅचमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60+. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच या ठिकाणी डीसीसी डोंगरी टीमने. मी विनंती करतोय निलेशजी तरे साहेबांना आपण आपलं मनोगत व्यक्त करा. हॅलो. खूप सुंदर आयोजन नियोजन यंगस्टार कमिटीचं. अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व यंगस्टार कमिटी यांचं म्हणजे खूप लक्ष आहे याच्या स्पर्धेवर आणि आम्ही पण कधी पण म्हणजे कोणतंही सहकार्य लागेल तर या कमिटीसाठी आम्ही कधी पण तत्पर आहोत. त्यांनी सांगावं, त्यांच्यासाठी आम्ही माकणे गावासाठी आणि कमिटीसाठी आम्ही तयार आहोत.
त्याचबरोबर या ठिकाणी आपण निलेश तरी साहेबांचा या ठिकाणी म्हणूकत ऐकला. टॉस नुकताच झाला, टॉस जिंकला DCC डोंगरी टीमने आणि प्रथम त्या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रमोदजी शेडके सर. यस, 5 षटकांचा सामना या ठिकाणी असेल. एक्क्याऐंशी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय आणि या 81 धावांचं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल त्याचं धावतं वर्णन यावेळेला घेऊन येतील हार्दिकजी किनी. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ते जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं करूया आपण वेलकम. धन्यवाद पलकर भूषण प्रमोदजी शेडगे सर. आदरणीय सन्माननीय ललितजी वैद्य साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागण्या गावातील एक प्रामाणिक उद्योजक आणि एक खऱ्या अर्थानं मोठे उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन सामनाचा आनंद घ्यायचा आहे. पहिले षटक अदाणीकरिता भुवनेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. अजय आणि त्याचबरोबर विराज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 ओपनिंग बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. DCC दातिवरे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वैतीपाडा या 2 टीम मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवरती अजय भगत अर्थातच अज्जू यांना आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला विराज किनील आपण पाहतोय. 6 षटकांमध्ये 81 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय. पहिलाच बॉल सुरुवात त्या ठिकाणी यॉर्करने केलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटर अजयला या बॉलवरती बीट केलं गेलं. सरप्राइझिंग डिलिव्हरी होती आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला या ठिकाणी पाकफुटला पाठवण्याचं काम गोलंदाज भुवनेश यांनी केलंय. पहिलं षटक प्रगतीच्या मार्गावरती. भुवनेश गोलंदाजी मार्कवरती एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल क्रॉस बॅटचा वापर झाला होता. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चांगली लाईन अँड लेंथ या ठिकाणी पिक केली गेली आहे. पहिला बॉल स्टंपच्या लाईनमध्ये फुलर लेनचा आणि तदनंतर ऑफ स्टंपवरती हा बॉल ठेवला होता. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी बॉलला डिव्हर्ट केलं होतं. 2 बॉल आणि दोन्ही बॉल या ठिकाणी निर्धावच्या स्वरूपामध्ये 81 धावा डिफेंड करायच्या आहेत. तो ताठ मानेनं गोलंदाजी करत असताना तीन बॉल्स ठिकाणी झाल्या. यंगस्टर चषक 2026 आपण पाहतोय. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि उद्याच्या दिवसामध्ये एक विशिष्ट दिवस आपण पाहणार आहोत. स्पेशल डे उद्या आपण पाहणार आहोत कारण उद्या या ठिकाणी आगरी समाज गट आपल्याला पाहायला मिळेल आणि आगरी बांधव या स्पर्धेला भेट देताना दिसतील आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी खास उद्या स्पेशल डे आपण पाहतोय आणि उद्या सर्व खेळाडूंसाठी सर्व संघांसाठी त्याचबरोबर जे ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक वर्गांसाठी देखील जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाईल. उद्या आगरी समाज गट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी ही पर्वणी आपल्याला पाहायला मिळेल. कव्हरला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. 1 धाव मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले. 3 आकड्यावरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं संघांसाठी ती पर्वणी असणार आहे. जेवणाची व्यवस्था प्रत्येक संघासाठी प्रत्येक खेळाडूसाठी. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह गॅपमध्ये जातोय. मिडॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. शतक त्या ठिकाणी बॅकअप देत आहेत. रितेशला पण पाहतोय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने टीमची टोटल 5 या आकड्यावरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल.
अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती भुवनेश दाखल होत असताना पहिल्या 5 बॉलमध्ये परफेक्ट लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली गेली. हा देखील बॉल त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल लेनचा बॉल पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 5 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कम्पेअर करत असताना षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता रितेश गोलंदाजी मार्कवरती. त्याच्यासाठी मंगलदास घरात खर्च आहे तो आम्ही सगळं उचलणार आहोत. धन्यवाद. यस धन्यवाद. उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी अग्निसमाज गट आपण पाहणार आहोत आणि त्यांच्यासाठी एक पर्वणी आपण पाहतोय. दुपारचं जे जेवण आहे ते जेवणाची व्यवस्था या ठिकाणी उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. जाऊया सामन्याच्या दिशेने. तिसरा बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेट फ्लिक शॉट आणि सरळ बॉल निघून जाईल. डीप स्कोअर लेग सीमारेषा पलीकडे विराजच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चांगल्या पद्धतीनं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती विराटच्या बॅटमधून हा चौकार येतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. रितेशवरती या ठिकाणी हल्ला चढवला गेलाय. पहिले 2 बॉल व्यवस्थित टाकले होते. तिसरा बॉल स्टंपमध्ये टाकला आणि तिथे मार पडतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट स्विंग क्विक अँड फास्ट आहे परंतु जे मिडल ऑफ द बॅटने कनेक्शन हवंय ते मिळत नाहीये फलंदाज विराजला. मागील 4 बॉलमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळाले. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला होता परंतु त्याच्या व्यतिरिक्त पहिले जे 2 बॉल आणि जो चौथा बॉल तिथे गोलंदाजाचं वर्चस्व राहिले. या बॉलवरती हेलिकॉप्टर शॉट. फटका फसला डाऊन दी बॉल फिल्डर आणि ते हेलिकॉप्टर क्रॅश होत असताना हार्दिकने टिपलाय जाईल. फलंदाज विराजला परतावा लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला 9 वरती पहिला धक्का गॉन.
होत 5 बॉलचा केला ठिकाणी झाला. नवीन बॅटर विनायक मैदान छतमध्ये दाखल होत असताना SPL मध्ये टिपलेला झेल अविश्वसनीय अमानवीय झेल त्यांचा आपण पाहिला होता आणि तेच बॅटर मैदान छतमध्ये दाखल होत असताना 5 बॉलचा केला ठिकाणी झाला. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामध्ये नवसिंगा फलकावरती 9. अजूनही 25 बॉल आणि 25 बॉलमध्ये विजयासाठी 72 धावांची आवश्यकता. गिअर चेंज करावा लागणार आहे. ड्रायव्हिंग सीटवरती बसावा लागणार आहे. शेवटचा बॉल अंतिम चेंडू फुलटॉस मिस केला गेलाय परंतु पाठलाग सुरू आहे. लॉंग स्टॉपला विकेट किपर बीट झालाय आणि शेवटच्या बॉलवरती चौकार बाईकच्या माध्यमातून 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 13 रन्स स्कोर कार्ड होती. आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 68 धावांची गरज. कमॉन कॅन्डी. आता विजयासाठी 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 68 धावांची गरज आहे. पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे इथून. अजय आणि विनायक हे 2 बॅटर्स सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायटी बॅटर्स आहेत आणि जे बॉन्डिंग हवं आहे ते बॉन्डिंग आता निर्माण करावं लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती भुवनेश्वर या ठिकाणी आणलं गेलं. ओव्हर नंबर 3 मध्ये तिसरं षटक हाताळण्याकरिता भुवनेश्वरला पण पाहतोय. अजय आणि विनायक ही जोडी सध्या क्रीजवरती. यंगस्टर चषक 2026 पर्व तिसरे या स्पर्धेच्या आज दुसरा दिवस आपण पाहतोय. आज सफाली ग्रामीण गट प्युअर क्लास क्रिकेट आज देखील आपल्याला पाहायला मिळते. जरा वेळ जास्त जातोय. मागच्या 2 षटकांसाठी 15 मिनिटे या ठिकाणी घेतली गेलेत. तर येणाऱ्या 3 षटकांसाठी मागच्या 2 षटकांसाठी 10 मिनिटे या ठिकाणी घेतली गेलेत. आता येणारी जी 3 षटक आहे ते तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 68 धावांची गरज. पहिला बॉल या तिसऱ्या षटकाचा भुवनेश ओव्हर दी विकेट फुलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतो. मिड ऑफमध्ये फिल्डर एकच धाव मिळेल या बॉलवरती. मोस्टली जे बॉल आहेत ते फुलर लेंथवरती ठेवले गेलेत. सुरुवातच ज्या पद्धतीने झाली होती पहिल्या षटकामध्ये भुवनेशची ते सातत्याने यॉर्करला टार्गेट करत होता. 14 धावा फलकावरती पहिल्या बॉलचा केला झाला. मागच्या ओव्हरमध्ये रितेशला आपण पाहिलं ज्याने गुडलँड स्पॉटवरून या ठिकाणी फलंदाजांना थांबवून ठेवलं होतं. विनायक स्ट्रायकिंगवरती पहिल्याच बॉलवरती स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर हे स्ट्राईक केलं आणि सरळ बॉलला पाठवले. लॉंगनला ठोकलाय षटकार. 6 धावा षटकार. येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फुलकावरती 20 रन्स इंटू दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल बॅटच्या पट्ट्यात आणि लॉंग ऑफला पाठवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी ठरलाय. विनायकच्या बॅटमधून वन्स अगेन मोठा फटका षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल चेस केला आणि तदनंतर लॉंग ऑफला त्याचा प्रवास सुरू झाला. धावसंख्या फलकावरती 26 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. पुन्हा एकदा तो ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. भरपूर बाहेर होता तिथूनचा बॉल पिक केला आणि तदनंतर प्रॉपर टायमिंग सहित या बॉलला सरळ पाठवले लॉंग ऑफला. धावा फलकावरती 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आता विनायक ड्रायव्हिंग सीट वरती बसल्यात. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके होऊ लागल्यात. 2 षटकार विनायकच्या बॅटमधून. भुवनेश्वरती हल्ला चढवला गेला. पुन्हा एकदा इथे फॉलिंग स्वीप केलायचा होता. एक्स्ट्राला मिस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना 27 धावा फलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. आता 81 धावा चेस करायच्या आणि या पद्धतीनं बॅटिंग करणं गरजेचं आहे. विनायक तिसऱ्या क्रमांकावरती आल्यानंतर धावांचा पाऊस सध्या त्यांच्या बॅटमधून पडतोय. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर विनायक आणि त्यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा हवाई सफर षटकार.
3 बॉलवरती 3 षटकार आणि तिन्ही फटके लाजवाब. कडक बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे आणि बँक ऑन दी टार्गेट कोणाला केलंय तर या संघामधील एक प्रमुख गोलंदाज मिस्टर भुवनेश आणि त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी हे 3 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. 40+ एज इज जस्ट अ नंबर, उम्र मायने नाही रखती, आपके कारनामे हैसियत बताते. आणि विनायकच्या बॅटमधून तो कारनामा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 33 धावा फलकावरती 4 बॉलचा केला या ठिकाणी झाला. चौथा देखील वॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय. लॉंग अँड स्ट्रॉंग, हार्ड अँड सम. विनायकच्या बॅटमधून चौथा षटकार, 6 धावा. भी दम तोड देते जब विनायक नाम की कश्ती जीत पर अडी होती. पुन्हा एकदा प्रेक्षकांना 5 वर्षा आधीचा विनायक डोळ्यासमोर येऊ लागलाय. 39 धावा फलकावरती 4 बॉलवरती 4 षटकार. भुवनेशच्या विरोधामध्ये आक्रमण केला गेलाय. 5 बॉलमध्ये 24 धावा विनायकच्या बॅटमधून, जिथे 2 षटकांमध्ये रन्स येत नव्हत्या एकाच ओव्हरमध्ये. तब्बल या ठिकाणी 4 तर आल्यात आणि 5वा देखील आलाय विनायकच्या बॅटमधून. एकदा बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सुरू आहे विनायकच्या माध्यमातून. आसन काय मन चले तुफान कुछ जगा नाही आणि ती तुफान मैदानामध्ये आता विनायक नावाचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्रॉंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. 5 बॉलवरती 5 षटकार बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. जो प्राईम खऱ्या अर्थानं मागील 5 वर्षांआधी पाहिलंय ना विनायक पाटील यांचा, तो प्राईम पुन्हा एकदा आज विनायक यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा ती झलक आपल्याला पाहायला मिळालंय. सध्या वाडीव गावाचा वाघ दहाडत असताना मैदानामध्ये. लवकरच 6 सीटर स्पोर्ट्स वरती त्या पेज वरती रील अपलोड होताना पाहायला मिळेल ही क्लिप. हे 5 षटकार लाजवाब खतरनाक बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. डेंजरस बॅटिंग. फक्त 6 ने डिलिंग सुरू आहे मैदानामध्ये. हायलाइट्स प्रेक्षक क्षेत्ररक्षक बनतायत आणि क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनत असताना सध्याच्या घडीला 2 ओव्हर्समध्ये रन्स येत नव्हत्या, परंतु एकाच ओव्हरमध्ये सर्व काही बदलवून टाकलं. बॉलिंग ट्रॅकवरती यशला पण पाहतोय. 4थ्या षटकामध्ये दाखल झाला ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये पाठवायचा होता. पॉइंटला पाठलाग सुरू आहे. भुवनेशला पण पाहतोय. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 3ऱ्या धावेसाठी येत आहेत. काय फिटनेस आहे खऱ्या अर्थानं विनायक यांची. 40+ आहेत, परंतु कोणीच सांगणार नाही आणि कुणालाच विश्वास बसणार नाही जी बॅटिंग आज खऱ्या अर्थाने केल्या. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 48. आता 17 बॉलमध्ये 33 धावांची गरज. येणारे 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. शेर की झलक सबसे अलग, मैदानामध्ये विनायक की झलक सबसे अलग. 30 धावा 6 बॉलमध्ये, त्यामध्ये 5 षटकार. 6वा षटकार तो येईल का पाहायचा आहे. एक विक्रम इतिहास नोंदवण्याकरिता या ठिकाणी दाखल झालाय. खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे क्लीन बोल्ड विकेट मिळताना पाहायला मिळते. परंतु विनायकने जी बॅटिंग केलंय जबरदस्त. 5 षटकार आणि 5ही षटकार लाजवाब होते. कौतुक देखील करावं लागणार आहे. आता यशने विकेट घेतलंय विनायकची. होगी तेरी दांडी गुल मेरा साहिब.
नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 48 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. कॅमेरामॅन प्रथम जाधव त्या ठिकाणी कॅप्चर केलं जाते तुषार कुर्ले यांच्या माध्यमातून. यशने विकेट मिळवून दिले. यश खऱ्या अर्थाने या टीमचा एक मिस्ट्री बॉलर. त्याचे जे फिरणारे बॉल त्यामध्ये लेग कटर आणि ऑफ कटर वेगान फिरत असतात आणि फलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं एक अवघड काम असतं. यशच्या विरोधामध्ये बॅटिंग करणं. नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहतोय जे समीकरण. 33 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये. एकाच ओव्हरमध्ये जे 5 षटकार आल्यात ना तिथून या ठिकाणी जरूर समीकरण पूर्णपणे बदललं गेलं. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॉल जाईल डीपमध्ये. शतक त्या ठिकाणी येत आहेत. रितेशला आपण पाहतो एक धाव मिळेल या बॉलवरती. सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 49 वरती. 49 धावा फलकावरती लागल्या जातात. कॅप्टनचं मी कौतुक करेन कारण या सिच्युएशनला या ठिकाणी रितेशचा स्पेल आणला नाही तर आपल्या टीममध्ये जो विकेट टेकर अर्थातच यश आणि कॅप्टनला चांगलंच माहिती आहे या सिच्युएशनला विकेट घेणं किती महत्त्वाचं. आणि कॅप्टन कुल अर्थातच हार्दिकने या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती यशला आणलं आणि यशने विकेट मिळवून दिलं. आणि जी पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाले होते क्विक अँड फास्ट त्याला तोडण्याचं काम केलं यशने. देखील वेगवान बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल जाईल शॉर्ट पॉइंटला. तत्पूर्वी या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेले. अर्धशतक पूर्ण झालं. 50 धावा फलकावरती आपण पाहतोय. 14 बॉल 14 बॉलमध्ये 31 ची गरज आहे. आता मोठे फटके आलेले नाही आहेत या ओव्हरमध्ये. मागील 4 बॉलमध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अजय देखील शांत दिसतोय. योगेश देखील शांत दिसतोय. हा बॉल कुठे टाकलाय. एक धाव तर पलून पूर्ण केले आणि व्हाईट बॉल म्हणजे एकूण 2 धावा या बॉलवरती मिळतील. 52 धावा फलकावरती. 14 बॉल 29 ची गरज. सध्या जरी पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कारण विकेट गेलाय विनायकची. ज्या विनायकने काही क्षणांसाठी मैदानाच्या आतमध्ये तुफान आणलं होतं. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑफमध्ये शतक धडकीने येत आहेत. एकदा पूर्ण केले. एकेरी होती संतुष्ट लागणार आहे. 53 धावा फलकावरती. 13 बॉलमध्ये 28 ची गरज. हा शेवटचा बॉल खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण या सिच्युएशनला या कंडिशनला गोलंदाजी करणं अवघड होतं परंतु डिफिकल्ट टास्क या ठिकाणी मला जमतोच हा आत्मविश्वास गोलंदाज यशचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि मागील 5 बॉलमध्ये त्याचा कारनामा या ठिकाणी त्याचा स्टँडर्ड दाखवत असताना देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनिंग त्या ठिकाणी केली जाते. 2 धावा पूर्ण केल्यात. 55 धावा फलकावरती. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 26 ची गरज आहे. रिक्वायर्ड रेट 13च्या घरामध्ये. स्क्रीनवरती ते समीकरण दाखवलं जात आहे. मागच्या ओव्हरमध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. ही चिंताजनक बाब या ठिकाणी आपण पाहतोय. सध्या तरी विचार विनिमय या ठिकाणी करत असताना दोन्ही फलंदाज डगआउटमध्ये पूर्णपणे शांतता या ठिकाणी पसरलंय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. तेव्हा संधी डीजे कॅन्डीला. धावा फलकावरती 55 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती रितेश आणला गेले. 12 बॉलमध्ये स्पेशली येणाऱ्या 6 बॉलमध्ये रितेशला धावा रोखायच्या आहेत. मागच्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि जी विकेट आलाय विनायकची त्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरलाय. 5 बॉलवरती 5 षटकार आणि येणारे 6 बॉल जे आहेत ते 4 मिनिटांमध्ये या ठिकाणी हाताला यायचे आहेत. ची नोंद टीम DCC दातिवरे आपण घ्यायची.
55 धावा फलकावरती 4 षटकांचा खेळ संपला. मागच्या 4 षटकांसाठी 21 मिनिटे या ठिकाणी घेतली गेलेत. आता येणारे जे 6 बॉल आहेत ते तुम्हाला 4 मिनिटांमध्ये या ठिकाणी हँडल करायचे. चला वेळ जास्त जातोय. 55 धावा फलकावरती रितेश निजाई गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 5 मध्ये 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये सूत्र हलवावी लागणार आहेत अजयला, अर्थात अज्जूला. ऑफ ड्राईव्ह पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी पाठवायचं होता. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 57 धावा फलकावरती 57 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 24 धावांची गरज. आतापर्यंत अजय मैदानामध्ये 10 बॉल त्याने फेस केलात, परंतु त्या 10 बॉलमध्ये असा एकही फटका नाहीये ज्यामध्ये अजयचा आत्मविश्वास दिसला. आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये तो आत्मविश्वास जागा करावा लागणार आहे. रितेशला फेस करायचा आहे. 11 बॉलमध्ये 24 ची गरज आहे. सध्या तरी प्रश्न सतावत असताना अजयला, कारण मागच्या 10 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. हा देखील बॉल चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी हाताळला गेलाय. गोलंदाज रितेश कोसळलाय, परंतु आपल्या संघाला कोसळू द्यायचं नाहीये ही त्याची मनस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीनं हा शॉर्ट बॉल डिलिव्हर केला होता. आता 10 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. अजयला शांत ठेवलंय. 11 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 11 धावा, 100चा स्ट्राईक रेट, 81 धावांचा पाठलाग करत असताना अजयला कुठेतरी हा स्ट्राईक रेट सूट होत नाहीये. खचलेला आत्मविश्वास तो जागा करायचा आहे. 10 बॉल 24 ची गरज. पुढचा बॉल या ओव्हरमधील, या बॉलवरती बॅटची गडा विकेट किपर पासून दूर होता. चांगले क्षेत्ररक्षण भुवनेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग फर्स्ट स्लिपमध्ये होताना पाहायला मिळाली. एक धाव घेतलं या बॉलवरती, धावसंख्या जाऊन पोहोचते 58. 58 धावा फलकावरती. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये आता 23 धावांची गरज आहे. आत्मविश्वास नाहीये मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांकडे, परंतु आत्मविश्वास परतण्यासाठी वेळ लागणार नाहीये. वेळ बदलावी लागणार आहे खऱ्या अर्थानं. ते परिश्रम या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत. ती कठोर मेहनत या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या 3 बॉलमध्ये आपले जे सर्वोत्तम प्रयत्न रितेशने लावला, त्या प्रयत्नांमध्ये पहिल्या 3 चेंडूंमध्ये यश त्याला लाभलंय. कारण पहिल्या 3 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये, कारण या सिच्युएशनला फक्त आणि फक्त मोठे फटकेच खेळायचे आहेत. आता 9 बॉलमध्ये 23 धावांची गरज. रितेश पुन्हा एकदा दाखल होतो या षटकामधील 4था बॉल. लेफ्टी बॅटर समोर उभा आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थित आलेला नाहीये. दरम्यानला खेळायचं होतं. बॉल जातोय कव्हर पॉइंटला. तत्पूर्वी 1 धाव या बॉलवरती घेतलंय. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 22 धावांची गरज. मागच्या ओव्हरमध्ये जो कारनामा यशने केला त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या षटकाची एक मोठी जबाबदारी कर्णधाराने रितेशवरती दिलाय आणि आतापर्यंत मागील 4 बॉलमध्ये ती जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडली गेली. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉलमध्ये एका जर मोठा फटका आला तर येणाऱ्या 6 चेंडूंवरती वेळ बदलू शकते गावदेवी वैतीपाडा टीमची. 8 बॉल 22 बनवायच्यात. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. भरपूर बाहेर होता, बाहेर बॉल डिलिव्हर केला कारण लवकर शफल झाले होते बॅटर. धावसंख्या फलकावरती 60 रन्स स्कोर कार्डवरती. 8 बॉल 21 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 15.75च्या घरामध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. या ओव्हरमधील 5वा बॉल. रितेश या बॉलवरती समोर फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक हार्दिक कॅप्टन त्या ठिकाणी आले आणि टिपला झेल. अजयला पडता लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. आता 7 बॉल आणि 21 धावांची गरज. वैती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 7 बॉलमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी असेल. मागच्या बॉलवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न फलंदाज अजयने केला होता. ओमकार 5व्या क्रमांकावरती या ठिकाणी दाखल झालाय. हा देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे, परंतु आज त्याला 5व्या क्रमांकावरती पाठवलं गेलंय. हे देखील प्रश्न या ठिकाणी सध्या तरी प्रेक्षकांना पडतायत. फुलटॉस बॉल. पहिल्याच बॉलवरती अटॅक डीप स्क्वेअरला टार्गेट केलाय आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. 6 धावा. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 15ची गरज. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता.
इथे DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू या ठिकाणी ऑफर केला गेला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याचं जे शेड्यूल आहे, पहिला सामना आपण पाहणार आहोत विनर्स टेंबोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट आगरवाडी. दिवस तिसरा, उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना अग्री समाज गट आपण पाहणार आहोत. फेअर डिलिव्हरी लिगल बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय, डीप होतोय शेवटच्या मोमेंटला बॉल आणि आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. मॅच नंबर 2 सरगम सरपाडा आणि दुसऱ्या बाजूला कनाद रायडर्स बहाडोली या दोन संघांमध्ये दुसरा सामना आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर तिसरा सामना जो असेल सागर स्मृती कशित कुपर आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर माकणे ऑर्गनायझर्स इन ॲक्शनमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. आणि चौथा सामना जो असेल आई गावदेवी नवसई आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना दिसेल आई गावदेवी चांदी या दोन टीममध्ये चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय संतोषी माता घाटी आणि त्यांच्या अगेन्स्ट विकी उमरोली या दोन संघांमध्ये पाचवा सामना आपण पाहणार आहोत. उद्याचं जे शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतं, अग्री समाज गट उद्या आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दिवसामध्ये कारण त्यांना खेळाडूंसाठी एक पर्वणी दुपारचं जे जेवण आपण पाहतोय, आयोजकांच्या वतीने एक सुंदर भेट आपल्याला पाहायला मिळेल. 66 धावा फलकावरती विजयासाठी आता 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. संघर्षाच्या वेदना या ठिकाणी झेलावा लागणार आहेत, ते संघर्षाचे घाव येथे झेलावे लागणार आहेत येणाऱ्या 6 बॉलमध्ये. पंढरी यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, अर्थातच पॅडी भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आज तो अनुभव या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये त्या शंका या ठिकाणी ज्या घेतल्या जात आहेत अनुभवावरती, त्या शंका दूर कराव्या लागणार आहेत. 6 बॉलमध्ये गोलंदाज पंढरीला पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुलटॉस टाकला डीपमध्ये. शतोषक हार्दिक त्या ठिकाणी येतात, फिल्डिंग चांगली झाली, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, दोन्हीकडे एका स्ट्राईकवरती इथे विकेट मिळू शकते आणि विकेट सॅक्रिफाईस केली गेले. विकेट कुणाची गेलाय तर या मॅच मधील जो एक खऱ्या अर्थानं प्राइजलेस विकेट होती, अर्थातच ओमकार कॉन. दयान भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आता विजयासाठी 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये बनवायच्यात 14. 5 बॉल आणि 14 धावांची गरज आहे आता या ठिकाणी. डगआउटमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी तणाव दिसतोय, कारण विकेट ओमकारची गेलं. ज्या ओमकारने लास्ट ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार मारला होता त्या फलंदाजाची विकेट गेल्या. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, ग्रेट डिलिव्हरी, फाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी करून दाखवला. 2 बॉलचं केल्या ठिकाणी झाला. आता विजयासाठी 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे पंढरी यांचा, तो अनुभव या ठिकाणी कामी येत असताना स्पेशली या डेथ ओव्हर्समध्ये जिथे रन्स थांबवायचे आहेत आणि त्या रन्स थांबवत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना मिस्टर पॅडी तिसरा बॉल हा देखील बॉल फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. वाईट बॉलचा इशारा राकेश राऊत सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. 4 बॉलमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज, 68 धावा फलकावरती, 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या पद्धतीनं विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जे तुफान आपण पाहिलं होतं त्याच्यानंतर त्याची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली नाहीये. इथे सिंगल मिळेल. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज आहे. येणारे 3 बॉल आणि 12 बनवायचे आहेत. आता होप्स थोडेसे डाऊन होत आहेत, अशा थोडेसे घसरल्या जात आहेत. नयन स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय, बॅटरमध्ये ती ॲबिलिटी आहे, परंतु या सिच्युएशनला त्या रन्स येतील का हे देखील प्रश्न आहेत. 3 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. मागील 3 बॉलमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी रुबाब दाखवत असताना दातिवडे गावाचा मिस्टर या ठिकाणी पंढरी अर्थातच पॅडी आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये देखील, येणाऱ्या 3 बॉलमध्ये देखील या ठिकाणी तोच रुबाब या ठिकाणी कंटिन्युअसली दाखवावा लागणार.
3 बॉल 12ची गरज. राऊंड द विकेट चांगला बॉल. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले होते. परफेक्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 बॉल 12ची गरज. ते 2 षटकारांची गरज टीम गावदेवी वैतीपाडा टीमला सेलिब्रेशन करण्याकरिता ते 2 षटकार मारावे लागणार आहेत. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. काय गोलंदाजी केलंय या डेथ ओव्हरमध्ये. आपल्यामध्ये जो अनुभव आहे तो आज यंगस्टर सोबत शेअर करत असताना पंढरी ॲज अ सिनियर प्लेअर, ॲज अ लेजंड या ठिकाणी आपली लेगसी दाखवत असताना आता 1 बॉलमध्ये 12ची गरज. विजयाचा सुगंध या ठिकाणी दरवळत असताना आणि यस चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 बॉलमध्ये 15 डिफेंड करायच्या होत्या आणि अशा क्षणाला फक्त 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे 1 हँडेडली या ओव्हरमध्ये या ठिकाणी पूर्णपणे सामना फिरवलाय. 11 धावांनी एक मोठा विजय DCC दातिवरे टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स DCC दातिवरे टीम अँड हार्ड लक गावदेवी वैतीपाडा.